स्वराज्य टीव्ही, पर्याय आमचा, निवाडा तुमचा। बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव येथील रेल्वे गेट परिसरात पतीने आपल्या पत्नीची लोखंडी रॉडने डोक्यात वार करून निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे। या घटनेमुळे संपूर्ण परिसरात मोठी खळबळ उडाली असून पोलिसांनी आरोपी पतीला तातडीनं बेड्या ठोकल्या आहेत। मिळालेल्या माहितीनुसार रेल्वे गेट परिसरातील झोपडपट्टीत राहणारा आरोपी प्रकाश रूपलाल सोळंके वय 25 आणि त्याची पत्नी सविता प्रकाश सोळंके वय 22 यांच्यात गुरुवारी 14 मेच्या रात्री 11:30 वाजेच्या सुमारास जोरदार वाद झाला। हा वाद इतका विकोपाला गेला की रागाच्या भरात प्रकाशने घरातील लोखंडी सब्बल उचलली आणि सविताच्या डोक्यावर सपासप वार केले। या हल्ल्यात सविताचा चेहरा आणि डोके पूर्णपणे छिन्नविच्छिन्न झाले। या घटनेची माहिती फिर्यादी संजय शेनाजी मेढे यांना पूजा रमेश सोळंके हिने दिली। संजय मेढे तातडीने आरोपीच्या घरी धावले असता सविता रक्ताच्या थारोळ्यात मृतावस्थेत पडलेली दिसली। आरोपी प्रकाश सोळंके हा हातात रक्ताने माखलेली सब्बल घेऊन तिथेच उभा होता। मी सविताला मारले आहे आणि मी स्वतः पोलीस स्टेशनला हजर होत आहे अशी कबुली संजय मेढे यांच्यासमोर देऊन आरोपी तिथून निघून गेला। घटनेची माहिती मिळताच खामगाव शहर पोलीस स्टेशनचे ठाणेदार रामकृष्ण पवार आपल्या पथकासह तातडीने घटनास्थळी दाखल झाले। पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठवला आहे। या प्रकरणी संजय मेढे यांच्या फिर्यादीवरून खामगाव शहर पोलिसांनी आरोपी प्रकाश सोळंके विरुद्ध भारतीय न्याय संहिता BNS कलम 103(3) अन्वये गुन्हा अपराध क्रमांक 267/2026 दाखल केला आहे। या प्रकरणाचा पुढील तपास ठाणेदार रामकृष्ण पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक विकास पाटील करत आहेत। ऐन मध्यरात्री घडलेल्या या थरारामुळे परिसरात दहशतीचे वातावरण पसरले असून अवघ्या 22 वर्षांच्या विवाहितेचा असा अंत झाल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे। बुलढाणा जिल्ह्यातील महत्त्वाच्या घटना आणि घडामोडी पाहण्यासाठी तुम्ही निर्भीड स्वराज्य या चॅनलला अद्यापही सबस्क्राइब केलं नसेल तर आत्ताच जाऊन सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका आणि फेसबुक पेजला शेअर आणि लाईक करा। पाहत रहा निर्भीड स्वराज्य।